असं म्हणतात की बस ये बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना, लहू देकर जिसकी हिफाजत की शहीदों ने उस तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. डिफेन्स हा जो सेक्टर आहे खूप एक्साइटिंग, खूप जणांचं स्वप्न असतं, विशेषतः मुलांचं, की मला आर्मी जॉईन करायची आहे, नेव्ही जॉईन करायची, एअरफोर्स जॉईन करायचंय, पण कसं करायचं हे आपल्याला माहिती नसतं. सो इन दिस वेबिनार वी आर गोइंग टू सी what are the options that we have career opportunities in defense. सी करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज जर आपण ब्रॉड त्याचा डिव्हिजन केली, त्यातले सेक्टर्स असे आहेत. इंडियन आर्मी एक सगळ्यात ब्रॉड सेक्टर त्याचा आहे, इंडियन आर्मी. त्यानंतर आहे इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही, इंडियन नेव्हीचाच एक सब पार्ट असं म्हटलं जाऊ शकतं, कोस्ट गार्ड, इंडियन कोस्ट गार्ड, तटरक्षक दल ज्याला म्हणतात, आणि द लास्ट वन इज सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस, CAPF. सो या सगळ्या कोर्सेसमध्ये किंवा या सगळ्या फील्डमध्ये कसं जॉईन व्हायचं, त्याचे काय काय ऑप्शन्स आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे, पण तुम्ही प्रॉपरली सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं क्लिअर करून या गोष्टी सांगणार आहे. एंट्री करण्यासाठी डिफेन्समध्ये, नो मॅटर यू वॉन्ट टू गो इन आर्मी, नेव्ही ऑर एअरफोर्स, एंट्री करण्यासाठी वेगवेगळे एंट्री पॉइंट्स असतात. त्यामधला पहिला एंट्री पॉइंट आहे, सगळ्यात राजमार्ग ज्याला आपण म्हणू शकतो, दॅट इज थ्रू UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपल्याला आतापर्यंत एवढं माहिती असतं की UPSC मधून फक्त ते कलेक्टर किंवा IPS वगैरे होतं, पण नाही, UPSC वेगळ्या काही एक्झाम कंडक्ट करते ज्यामधून तुम्ही डिफेन्स मध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन होतं. आता या कोणत्या कोणत्या एक्झाम्स आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. 3 ब्रॉड याचे पार्ट आहेत. पहिला आहे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. सगळ्यांनी ऐकलं असेल, भारतामध्ये एकमेव संस्था आहे जी पुण्यामध्ये आहे. सिंहगड रोडला ही संस्था आहे, खडकवासल्याच्या जवळ. त्या संस्थेचं ऍक्च्युअली नाव नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नॅव्हल डिफेन्स अकॅडमी. ह्या दोन्हीसाठी एकच एक्झाम कंबाईन होते. आपण त्या एक्झाम मध्ये बघत असताना आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत कसं होते, काय होतं. त्यानंतर दुसरी एक्झाम असते, ती असते कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, CDS. ही एक्झाम ग्रॅज्युएशन झाल्यानंतर होते. NDA ची एक्झाम जी असते ती 12वी झाल्यानंतर होते, क्लास 12 नंतर. म्हणजे क्लास 12 मध्ये तुम्ही असतानाच जसं CET वगैरेच्या एक्झाम असतात तसंच NDA ची एक्झाम असते. आणि CDS ची एक्झाम ही तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ही तुम्ही देऊ शकता. तर हे या दोन्ही मधला बेसिक फरक आहे. त्यामुळे CDS बद्दल सध्या आपण जास्त बोलणार नाही आहोत. त्यानंतर तिसरा एक पार्ट असतो शॉर्ट सर्व्हिस कमिशन. आता हे शॉर्ट सर्व्हिस कमिशन, SSC, म्हणजे नक्की काय हे पण आपण डिटेलमध्ये बघूयात. सो हे एक ब्रॉड UPSC थ्रू या 3 गोष्टीच्या मार्फत, या 3 एक्झामच्या मार्फत UPSC तुम्हाला एंट्री देते डिफेन्समध्ये. डिफेन्स जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स, या तिन्ही पैकी कुठेही तुमचं सिलेक्शन यातून होऊ शकतं. आता सगळ्यात पहिला जो सगळ्यात फॅसिनेटिंग यातली गोष्ट आहे, दॅट इज NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नॅव्हल डिफेन्स अकॅडमी. आता ही एक्झाम काय असते किंवा कशी असते? ही एक्झाम आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ट्वाइस पर इयर, एका वर्षामध्ये 2 वेळा ही एक्झाम कंडक्ट होते, एकदा सप्टेंबरमध्ये आणि एकदा एप्रिलमध्ये. ठरलेलं असतं सप्टेंबरमध्ये लास्ट संडे आणि एप्रिल मधला फर्स्ट संडे. ह्या डेट्स त्यांच्या कायम फिक्स असतात. ही मल्टिपल चॉईस टाईपची एक्झाम असते. एक्झामचं पूर्ण डिटेल मी पुढे सांगणार आहे. 12वी मध्ये असतानाच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि यामध्ये सायन्सच्या फील्ड मधलेच विद्यार्थी फक्त जाऊ शकतात, कारण त्याला फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे हे पण सब्जेक्ट असतात. यामध्ये तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि नॅव्हल अकॅडमी या इथे तुम्हाला या एक्झाम थ्रू प्रवेश मिळतो. NDA जो पहिला पार्ट आहे त्यातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि दुसरा जो आहे तो असेल नॅव्हल अकॅडमी. पूर्ण भारतामध्ये लिमिटेड सीट्स असतात आणि फक्त पुण्यामध्ये एकच कॉलेज असल्यामुळे याला खूप कॉम्पिटिशन जास्त असते. एक्झाम कशी होते तर त्या एक्झाम मध्ये 3 वेगवेगळे टाईप किंवा स्टेजेस आपण म्हणू शकतो. पहिल्यांदा असते ती रिटन एक्झाम असते, जशी तुमची CET किंवा JEE एक्झाम आपण बघितल्या तशी ही रिटन एक्झाम होते. त्यानंतर 5 दिवस रिटन एक्झाम मध्ये जे विद्यार्थी क्लॅरिफाय होतात, क्लिअर होतात, त्यांचा 5 दिवस इंटरव्ह्यू चालतो वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये, आणि नंतर मेडिकल फिटनेस टेस्ट होते आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जॉईन करून घेतलं जातं. 3 वर्षाचं यामध्ये ट्रेनिंग आहे आणि 3 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर BSc ही डिग्री मिळून तुम्ही पासआउट होता NDA मधून. याचं कॉलेज एकच आहे NDA. म्हणजे NDA मध्ये कॉलेजमध्ये तुम्हाला डायरेक्टली प्रवेश मिळतो. तुमचा पूर्ण खर्च जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं. पास झाल्यानंतर म्हणजे 3 वर्षाचं ट्रेनिंग जेव्हा तुम्ही NDA मधून कम्प्लीट कराल पुण्यामधून, त्यानंतर मग पुढचं वर्ष
त्याच्यानंतरचं चौथं वर्ष 3 वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्डिडेट्सला पाठवलं जातं. त्यामध्ये एक आहे आर्मी कॅडेट्स. जे आर्मी कॅडेट्स आहेत त्या मुलांना पाठवलं जातं इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून. ही IMA एक इन्स्टिट्यूट आहे देहरादूनला. तिथं आर्मीचे स्टुडंट जातात. मग त्यामध्ये कॅटेगराईज परत एनडीए मधून होतात. कुणाला आर्मीला जायचंय, कुणाला नेव्हीला जायचंय, कुणाला एअरफोर्सला जायचंय. मग ज्यांना आर्मीला जायचंय त्यांना मग पुढच्या ट्रेनिंगसाठी डेहराडूनला पाठवलं जातं. नेव्हीला जाणाऱ्या मुलांना नॅव्हल अकॅडमी जी आहे एझिमालाला तिथे पाठवलं जातं. आणि एअरफोर्स, ज्या मुलांचं एअरफोर्समध्ये त्यातून इंटरनल सिलेक्शन झालेलं असेल त्यांना एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद इथे त्या विद्यार्थ्यांना पाठवलं जातं फॉर फर्दर ट्रेनिंग. तिथं 1 वर्ष ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर ऑल दिस कॅन्डिडेट्स दे गेट जॉईंड इन देअर रिस्पेक्टिव्ह फील्ड किंवा रिस्पेक्टिव्ह फोर्सेसमध्ये. ठीक आहे. आता पुढच्या स्क्रीनवरती येऊयात. एनडीए एक्झामचा पॅटर्न काय आहे. मी याच्यावरती जास्त फोकस यासाठी करतोय की 12वी नंतर म्हणजे आता इमिजिएटली तुमच्या समोर जो ऑप्शन आहे 10वी झाल्यानंतर विद्यार्थी 11वी 12वी सायन्स करतील आणि 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर किंवा 12वी सायन्स झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिली एक्झाम जी तुम्ही ज्या एक्झामला फेस करू शकता ती एक्झाम असणार आहे एनडीए एक्झामिनेशन. सो एनडीएची जी एक्झाम आहे टोटल मार्क्स असतात 900. 2 पेपर्स असतात 2.5 तासाचे. तुम्हाला याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता फॉर युअर इन्फॉर्मेशन. सब्जेक्ट यामध्ये 2 पेपर्स जे सांगितले ते कुठले असतात. फर्स्ट पेपर इज मॅथमॅटिक्स. हा मॅथमॅटिक्स कुठला असेल 11-12चं जे काय तुम्ही शिकणार आहात ट्रिग्नॉमेट्री किंवा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ह्या सगळ्या गोष्टी मॅथमॅटिक्स मध्ये असतात. त्याला कुठलाही सबपार्ट नाहीये, एकच पेपर असेल. देर विल बी 120 क्वेश्चन्स अँड 300 मार्क्स. सो 300 मार्काला तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्सचा पेपर असेल. मार्किंग स्कीम अशी असेल इच क्वेश्चन विल बी फॉर 2.5 मार्क्स. म्हणजे तुमचा करेक्ट आला 2.5, बट जर तुमचं आन्सर चुकलं तर तुम्हाला -1/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.83 मार्क्स तुमचे मायनस होतात किंवा तुमचे थोडक्यात 3 क्वेश्चन चुकले तर एका क्वेश्चनचे मार्क तुमचे कट होतात. सो इथे खूप प्रिसाइजली खूप अॅक्युरसी लागते. दुसरी टेस्ट आहे GAT जनरल ॲबिलिटी टेस्ट. यामध्ये एवढे सगळे सब्जेक्ट जे तुम्हाला दिसत आहेत इथं इंग्लिश, जॉग्राफी, हिस्ट्री, करंट अफेअर्स, जनरल सायन्स, केमिस्ट्री अँड फिजिक्स वेगवेगळ्या पार्टचे वेगवेगळे क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, नंबर ऑफ मार्क्स आहेत. तुम्ही बघाल इंग्लिशला सगळ्यात हायेस्ट वेटेज दिलेलं आहे, वर्बल, नॉन वर्बल वगैरे. आणि फिजिक्स त्याच्या खालोखाल आहे 100 मार्क्स 25 क्वेश्चन्स. इथे प्रत्येक क्वेश्चन जो असेल तो 4 मार्काचा असेल आणि इथे पण 1/3 मार्किंग आहे. यामध्ये जे क्वालिफाय होतील स्टुडंट्स दे विल गो फॉर 5 days स्टाफ सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू पण UPSC घेते आणि तो 2 स्टेजेसमध्ये होतो. ऍप्टिट्यूड टाईपचा हा इंटरव्ह्यू असतो. आणि ही पूर्ण एक्झाम जी आहे थिअरी एक्झाम जी रिटर्न एक्झाम आहे ती MCQ टाईपची आहे. म्हणजे इथं कुठे तुम्हाला आन्सर लिहायचे नाहीयेत तर तुम्हाला तिथे करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जसं तुमची JEE नीट CETची एक्झाम असते तशीच आहे. आता एक वर्ड खूप यामध्ये फेमस आहे किंवा खूप जण विचारतात की कमिशन म्हणजे काय. कमिशन इन आर्मी वेगवेगळे 2 वेगवेगळ्या टाईपचे कमिशन्स आहेत. ते आपण बघूया थोडंसं शॉर्टमध्ये. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे त्यामुळे मी थोडंसं ब्रीफ मध्ये सांगतोय सगळं. 2 टाईपचे कमिशन असतात. एक असतं परमनंट कमिशन. लक्षात घ्या जे मुलं भरती होतात आर्मीमध्ये डायरेक्टली फिजिकल देऊन जे भरती होतात ते डायरेक्टली ऍज अ कॅडेट म्हणून भरती होतात. म्हणजे ते विद्यार्थी ऍक्च्युअली सगळ्यात जी लोएस्ट पोस्ट असते ऑन ग्राउंड पोस्ट असते तिथे होतात. आपण जे आता करिअर बघतोय ह्यामध्ये तो पार्ट पूर्ण वेगळा आहे. जे मिलिटरीचे दरवर्षी कॅम्प भरतात आणि जिथून भरती केलं जातं फिजिकल वगैरे सगळं घेऊन रनिंग वगैरे तो पूर्ण वेगळा पार्ट आहे. हा जो पार्ट आपण बघतोय हा थोडासा टेक्निकल पार्ट आहे. म्हणजे इथून जाऊन तुम्ही डायरेक्टली ऑफिसर लेवलला सिलेक्ट होता. सो हे थोडक्यात असं आहे की शॉर्टकट आहे वरच्या पोस्ट पर्यंत जाण्याचा. बघूयात 1 by 1. परमनंट कमिशन म्हणजे काय. यू सर्व अंटिल यू रिटायर. रिटायरमेंट पर्यंत तुम्ही इथं सर्व करता. परमनंट तुम्ही असता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे काय तुमचं असेल. सिलेक्शन कुठून होतं तर यामध्ये सिलेक्शन होतात एनडीए जसं आता सांगितलं. त्यानंतर CDS ग्रॅज्युएशन झाल्यानंतर CDS ची एक्झाम एनडीएच्या टाईपची असते फक्त ती ग्रॅज्युएशन नंतर असते. तिथून पण तुम्ही जाऊ शकता. एक इन्स्टिट्यूट आहे IMA देहरादून जे मगाशी बघितलं आर्मीसाठीचं. तर IMA देहरादून या इन्स्टिट्यूटच्या पण वेगळ्या एक्झाम असतात. SSB कंडक्ट करते. इथून जर तुम्ही इथे डायरेक्टली सिलेक्ट झाला धरून चाला की तुम्हाला एनडीए दुर्दैवाने नाही झालं किंवा तुम्ही CDS पण नाही होऊ शकला तर तुम्ही IMA देहरादूनच्या ज्या ऍड येतात ह्या सगळ्या ऍड ऑनलाईन किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येतात. ऍट द एंड तुम्हाला एक मी स्क्रीन शेअर करेन जिथे सगळ्या वेबसाईट तुम्हाला बघायला मिळतील. तर इथे जर तुम्ही एंट्री केली तर तुमची एंट्री म्हणजे ही एक्झाम पास केल्यानंतर तुमची एंट्री डायरेक्टली लेफ्टनंट रँकला असते. लेफ्टनंट या रँकला तुम्ही डायरेक्टली एंटर होता. असं लेफ्टनंट होण्यासाठी कमीत कमी 15-20 वर्ष सर्व्हिस मे बी करावी लागत असेल पण इथं तुम्ही डायरेक्टली लेफ्टनंट म्हणून जॉईन होता.
सो यू कॅन फील द डिफरन्स की एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे. युनिव्हर्सिटी एंट्री, आता यामध्ये 3 टाईप आहेत. युनिव्हर्सिटी एंट्री जे प्री फायनल इयर इंजिनिअरिंगचे फक्त विद्यार्थी आहेत, ओनली इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी असते युनिव्हर्सिटी एंट्री लेवल, म्हणजे 3rd इयरला असताना तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. दुसरा असतो टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स, बीई और बीटेक या विद्यार्थ्यांसाठी. हे दोन्ही जवळपास एकसारखे आहेत, पण हा ऍक्च्युली कोर्स आहे, म्हणजे इथून जॉईन झाल्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला तो कोर्स परत कम्प्लीट करावा लागतो, 2 वर्षाचं ट्रेनिंग, आणि मग तुम्ही लेफ्टनंट म्हणून जॉईन होता. आणि तिसरा आहे आर्मी एज्युकेशन कॉर्प्स, AEC ज्याला म्हटलं जातं. कोणत्याही ब्रँचचे पोस्ट ग्रॅज्युएट इथे चालतात, त्यामध्ये MBA, MSc, कोणत्याही प्रकारचे पोस्ट ग्रॅज्युएट यामध्ये चालू शकतात. पुढे बघा, पुढचा ऑप्शन आहे OTA, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. ही अजून एक इन्स्टिट्यूट आहे वेगळी. या इन्स्टिट्यूटचा, जे मी सांगतोय, या इन्स्टिट्यूटचा आणि NDAचा किंवा या बाकीच्या गोष्टींचा काही संबंध नाही. प्रत्येक इन्स्टिट्यूट ही वेगळी आहे, प्रत्येक इन्स्टिट्यूट जी आहे ती इंडिपेंडंट आहे. ओके, सो यामध्ये TES टेक्निकल एंट्री स्कीम आहे. 12वी नंतर मिनिमम 70% इन PCM मध्ये जर तुम्हाला 70% असतील तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, टेक्निकल एंट्री स्कीम. 1 इयर मिलिटरी ट्रेनिंग होतं गयामध्ये, त्या इन्स्टिट्यूटमध्ये 3 वर्षाचं त्यानंतर ट्रेनिंग होतं. ह्या ट्रेनिंगसाठी 3 वेगवेगळे सेंटर आहेत. कमांड ट्रेनिंग विंग्स 3 वेगवेगळे आहेत. पहिले आहे पुण्यामध्ये CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडीला आहे, तिथे होतं. महू मध्य प्रदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जन्मगाव आहे, तिथे एक इन्स्टिट्यूट आहे अशीच. आणि सिकंदराबाद, हैदराबाद, या 3 ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे वेगवेगळे ट्रेनिंग होतात. 1 इयर पोस्ट कमिशन ट्रेनिंग, यानंतर अजून एक 1 इयरचं पोस्ट कमिशन ट्रेनिंग ज्याला म्हटलं जातं. इथून ट्रेनिंग झाल्यानंतर अजून 1 वर्ष ट्रेनिंग होतं आणि यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री मिळते. आणि हे शिकत असताना, म्हणजे तुम्ही इथे जाऊन तुम्हाला ऍक्च्युली इंजिनिअरिंग करायचं आणि हे शिकत असताना तुम्हाला स्टायपंड सुद्धा मिळतो, म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्कॉलरशिप मिळते तुमच्या खर्च भागवण्यासाठी. आता यामध्ये NDA किंवा NDA जी एक्झाम आहे, त्या NDAच्या एक्झाम मध्ये मुली बसू शकत नाहीत. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये हे चालू आहे की मुलींना का एंट्री देत नाहीये वगैरे, मे बी या वर्षी किंवा पुढच्या वर्षी होऊ शकेल. CDS मध्ये किंवा यामध्ये IMA डेहराडून मध्ये पण मुली जाऊ शकत नाहीत. पण OTA गया, OTA चे जे काय आहे तिथे मुली जाऊ शकतात CDS एक्झाम थ्रू. सो CDS एक्झाम केल्यानंतर तुम्ही मुली सुद्धा OTA मध्ये जाऊ शकतात. दुसरं आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन. शॉर्ट सर्व्हिस कमिशन जे आहे हे काय असतं, तर यामध्ये तुम्हाला परमनंट जॉब नसतो, तर तुम्हाला 10 ते 14 वर्ष, 10 किंवा 14 वर्ष, म्हणजे सुरुवातीला 10 वर्ष आणि त्यानंतर 4 वर्षाचं एक्सटेन्शन तुम्हाला मिळू शकतं. याचं सिलेक्शन पण OTA थ्रू होतं. याची वेगळी इन्स्टिट्यूट आहे, OTA चेन्नईमध्ये. अगेन स्टाफ सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू याचे घेतात आणि यामध्ये 4 वेगवेगळे टाईप आहेत. हे टाईप काय दिसत आहेत तुम्हाला? SSC म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशन, 10 वर्षाची फक्त सर्व्हिस. SSC नॉन टेक्निकल, ज्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही देऊ शकतात, कोणताही ग्रॅज्युएट इथं चालेल. SSC टेक्निकल, यामध्ये फक्त इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट लागतात. मगाशी पण इंजिनिअरिंगसाठी वेगळं होतं, इथं पण इंजिनिअरिंगसाठी वेगळे ब्रांच किंवा वेगळी एक्झाम किंवा वेगळे एंट्री स्कीम आहे. तिसरा असतो SSC NCC मीन्स नॅशनल कॅडेट कॉर्प्स. जेव्हा तुम्ही आता सिनियर कॉलेजला जाल 12वी झाल्यानंतर, तिथे NCC असतं, नॅशनल कॅडेट कॉर्प्स. हे तुम्ही जॉईन केल्यानंतर NCCच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली इथे एंट्री मिळते, त्यांच्यासाठी वेगळा कोटा असतो. इथे तुम्हाला NCC मध्ये B ग्रेड असणं गरजेचं असतं. आणि SSC JAG जज ऍडव्होकेट जनरल, ही फक्त लॉ स्टुडंट्स, म्हणजे जे LLB झालेले विद्यार्थी आहेत किंवा LLB लास्ट इयरला असलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे. तो अशा 4 वेगवेगळ्या एक्झाम होतात. यामध्ये डायरेक्टली इंटरव्ह्यू थ्रू तुम्हाला सिलेक्शन केलं जातं आणि तुम्हाला 10 वर्ष तुम्ही पुढे आर्मीमध्ये सर्व्ह करू शकता. हे झालं आर्मीच्या बाबतीत. पुढे येऊयात आता इंडियन एअरफोर्स. मागच्या या सेक्शन मध्ये एक गोष्ट कॉमन तुम्हाला लक्षात आली असेल की इंजिनिअरिंगला जास्त स्कोप आहे. यामध्ये इंजिनिअरिंगसाठी वेगळे एंट्रीज आहेत, कारण ॲम्युनिशन असेल किंवा टेक्निकल सपोर्ट तिथे भरपूर लागतो, त्यामुळे इंजिनिअरिंगसाठी वेगळे आहेत. इंडियन एअरफोर्स याचं बघूयात आता. इंडियन एअरफोर्स मध्ये 3 ब्रांच आहेत. एक आहे फ्लाइंग ब्रांच. इन फ्लाइंग ब्रांच ग्रॅज्युएट अँड NDA दोन्ही विद्यार्थी दोन्हीतून येतं. NDAची सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम बघितली, तिथून तुम्ही आर्मीमध्ये पण जाऊ शकता, एअरफोर्समध्ये पण जाऊ शकता. सो दिस इज द फ्लाइंग ब्रांच. फ्लाइंग ब्रांच मध्ये फायटर्स, जे जेट प्लेन्स किंवा जे फायटर प्लेन्स आहेत त्याचे पायलट्स, किंवा ट्रान्सपोर्टर्स, जे ट्रान्सपोर्टसाठी जे विमानं किंवा हेलिकॉप्टर्स वापरतात. चिनूक आता नवीन हेलिकॉप्टर घेतलेला आहे,
त्याचे पायलट्स हे सगळे ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर जे नॉर्मल हेलिकॉप्टर्स आहेत हे सगळे फ्लाइंग ब्रांच मध्ये असतात. ग्रॅज्युएट ऍज वेल एज एनडीए दोन्हीकडून ते एंट्री मिळते. दुसरे आहे अगेन टेक्निकल ब्रांच, त्याला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ब्रांच पण म्हटलं जातं. इथे फक्त 2 ब्रांचेस अलाउड आहेत, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे तुम्ही बीई किंवा बीटेक मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या लास्ट इयरला असाल तर तुम्ही याची वेगळी एक्झाम, वेगळी ऍड येते एअरफोर्सची, त्या ऍड मधून फॉर्म भरून त्यांची वेगळी एक्झाम तुम्ही देऊ शकता. ही एक्झाम इंडियाच्या एक्झाम पेक्षा वेगळी आहे. ही ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी आहे इंजिनिअरिंगच्या. त्यानंतर आहे ग्राउंड ड्युटी ब्रांच. बरेचसे ग्राउंड ड्युटी आता ऑफिशियल पण वर्क असतात, अशा पण सिलेक्शन होतात, ह्याच्या पण त्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात आणि त्यातून तिथं सुद्धा तुम्ही जाऊ शकता. पुढे येऊयात इंडियन नेव्ही. इंडियन नेव्ही नौसेना. नौसेनामध्ये बरेच वेगवेगळे आहेत, शॉर्टमध्ये बघूयात आपण. पहिले असते एक्झिक्युटिव्ह ब्रँच. हे जे आहे इथे नॅव्हल अकॅडमी मधून कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात. गनरी, मिसाईल्स, नेव्हिगेशन, म्हणजे ऍक्च्युअल शिपवरती ज्या गोष्टी केल्या जातात, ऍक्च्युअल शिपमध्ये कंट्रोल करण्याचं काम जे कोणी करतो त्या सगळ्यांसाठी हे आहे एक्झिक्युटिव्ह ब्रँच. यामध्ये ह्या सगळ्या येतात, जे ऍक्च्युअल सबमरीन किंवा शिपवरती जे टेक्निकल पर्सन लागतात, स्किल्ड पर्सन, ते एक्झिक्युटिव्ह ब्रँच हे नॅव्हल अकॅडमीतून सिलेक्ट होतात. इथे सुद्धा वेगळी इंजिनिअरिंग ब्रँच आहे, खाली तुम्हाला दिसेल. सो करिअर हे टेक्निकल जे सपोर्ट लागतो त्यासाठी आहे. इलेक्ट्रिकल एक वेगळी ब्रँच आहे, शिपचं जे इलेक्ट्रिसिटी आहे पूर्ण सांभाळणारी एक वेगळी ब्रँच आहे, तिथे पण वेगळे सिलेक्शन केले जातात. एज्युकेशन ब्रँच एक असते नेव्हीमध्ये, एज्युकेशन ऑफिसर जे ट्रेनिंग देणारे ऑफिसर्स असतात त्यांच्यासाठी. म्हणजे या सगळ्याच्या थोडक्यात वेगळ्या वेगळ्या एकाच एक्झाम मधून किंवा वेगवेगळ्या इंटरव्ह्यू मधून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला एज्युकेशन ब्रँचला जायचंय, तुम्हाला तिथं ट्रेनर बनायचंय, दॅट ऑल्सो इज पॉसिबल. इंडियन नेव्हीचा एक सब ब्रँच आपण म्हणू शकतो कोस्ट गार्ड. सो इंडियन कोस्ट गार्ड ज्याला आपण तटरक्षक दल म्हणतो, यामध्ये पण ऑफिसर लेवल आणि सेलर या 2 प्रकारच्या एंट्री असतात. यामध्ये याच्या पण वेगवेगळ्या ऍड्स निघतात आणि त्या ऍड्स थ्रू तुम्ही इथे जाऊ शकता. पुढचा एक पार्ट आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. या बाबतीत एक असं आहे, यामध्ये थोडस कन्फ्युजन असतं की सीआरपीएफ वगैरे हे म्हणजे नक्की काय आहे. तर लक्षात घ्या, सीआरपीएफ आणि डिफेन्स किंवा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, तर सीआरपीएफ जे आहे हे होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, सेंट्रल होम मिनिस्ट्री. आतापर्यंत जे आपण बघितलं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. ओके, आणि ह्या ज्या आहेत त्याला म्हणतात पॅरामिलिटरी फोर्सेस, आणि या गृह विभाग जे आहे त्यांच्या अंडर येतात सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस. ओके, आता यामध्ये बऱ्याच पोलीस फोर्सेस आहेत वेगवेगळ्या, जास्त डिटेलमध्ये आपण जाणार नाही, फक्त तुम्हाला नाव पण याची माहिती असतील. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ, जे बॉर्डर सिक्युरिटी आहे, जगातली सगळ्यात मोठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आपली बीएसएफ. त्यानंतर सीआयएसएफ, इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट वगैरे आहेत त्यांच्या सिक्युरिटीसाठी ही वेगळी फोर्स आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ज्याला सीआरपीएफ म्हणतात, बऱ्याच वेळा दंगल झाली किंवा निवडणुका वगैरे असतात तेव्हा सीआरपीएफच्या कडून जवान मागवले जातात. सो हे सीआरपीएफ प्रत्येक राज्यामध्ये थोडे थोडे यांच्या तुकड्या असतात. इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस ही एक आहे वेगळी, वेगळी ब्रांच आहे, म्हणजे आर्मीच्या बरोबरीने हे लोक काम करतात. सशस्त्र सीमा बल एसएसबी ही एक आहे. आसाम रायफल्स हा एक वेगळा पूर्ण पार्ट आहे इंडो म्यानमार बॉर्डर वरती. आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड एनएसजी, जी एनएसजी सिक्युरिटी बऱ्याच वेळा असतं, पंतप्रधानांना जे सिक्युरिटी देतात किंवा म्हणजे व्हीआयपी आहेत त्यांना सिक्युरिटी देण्याचं काम हे एनएसजी करतात. सो यामध्ये सुद्धा यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू होतात, सगळे इंटरव्ह्यू होतात. इथे तुम्हाला एक स्लाइड दिसेल, इम्पॉर्टंट सोर्सेस, या वेबसाईट्स आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहिला जो आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की इंडियन गव्हर्नमेंटचे आहे, जिथून ही सगळी माहिती मी काढलेली आहे. आणि बाकीचे जे आहेत इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, आणि शेवटचे सगळ्यात युपीएससी, जिथे या सगळ्या ऍड्स येतात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच स्टुडंट. एक शॉर्ट मध्ये आपण बऱ्यापैकी मी प्रयत्न केला, कारण ही खूप मोठा पार्ट आहे डिफेन्स, आणि जेवढे जेवढे ऑप्शन्स तुम्हाला आहेत हे इथे दिलेले आहेत, किंवा हे यामध्ये तुम्ही बघू शकता. परत तुम्हाला हा वेबिनार बघायचा असेल, हा युट्यूब वरती आज रात्री अपलोड केला जाईल. सर आईन्स्टाईन अकॅडमीच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही हा बघू शकता. आणि हे एक स्क्रीन आहे, यामध्ये सर आईन्स्टाईन अकॅडमी, यामध्ये तुम्ही आम्हाला कोणत्या कोणत्या मार्गाने आमच्याशी कनेक्ट होऊ शकता हे सगळं दिलेलं आहे.